खाल्ल्याला पचत नाही डाळिंब बाग असलं, डाळिंब आणि द्राक्ष असल्यावर ते ज्याच्यात आहे त्या शेतकऱ्यांना माहिती डाळिंब आणि द्राक्ष म्हणजे काय. तुम्हाला डाळिंब पेक्षा बरं वाटते म्हणायचे पीक. आता कसं माहिती का, डाळिंबीचे इंस्टाला रील बघितल्यावर अजून पण अंग बावरते जरा काय. म्हणजे पहिल्यापासून आम्हाला कळतंय असं आमच्या डाळिंबीच असायचं, डाळिंब आणि बोर. मग ते एक व्यसन लागले झालं डाळिंबीचं आम्हाला व्यसन. ते खर्च किती होतोय आणि उत्पन्न किती निघतंय. आता कसं ते बैलगाडी शर्यतीचं नाद आहेत का, ते मोठी झाली लोक कोण जी लय मोठी तीच मोठी झाली. म्हणजे ती काय कसा क्षेत्र ते ज्याच्याकडे 2 नंबरचा पैसा ती क्षेत्र करते आणि त्यांनाच पैसे राहतात. त्यांची बैल पण चांगली आहेत, बाकी नुसती पळून पळून घ्यायला आली ती. तसं ते डाळिंबीचं आमचं कसं यायचं, ती उत्पन्न निघतं किती, फक्त डाळिंबीची बाग आहे. खर्च करायचा तेलकट जा इकडं जा रेट गावायचं नाही, ते एक व्यसन होतं डाळिंबीचं. आणि जरी फेल गेलं तर पुन्हा छाटणी, पुन्हा पानगळ, पुन्हा तीच. तसं अंजीरचं पानगळ जर झाली तर एकरी एक 3-4 लाख रुपये जर कुठे गेले नाहीत. आणि पानगळ झालेल्या बागेला लाख रुपये पण खर्च येत नाही. म्हणजे पानगळ होती म्हणजे त्यानं खर्च केलेला नसतो, लाख पण खर्च येत नाही. 4 लाख आरामशीर विक्री होत्यात, 3 लाख तर प्रॉफिट राहते. आलूला रेट आहे 100 पर्यंत, 100 रुपयेपर्यंत. तरी जादान पण जात आहे, पण ते आता सांगितल्यावर शेतकऱ्यांना काय खरं वाटणार नाही. 100 सुद्धा काय काय जणांना खरं वाटणार नाही, पण आहे चालवलं तर चालू आहे. 100-110 रुपये चालू आहेत. आता 100 जाते म्हणून का नाही, पुढं कसं जाईल सांगता येत नाही अजून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील दायटी या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही हा प्लॉट बघताय, हा अंजीरचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे बघायला गेलं तर अंजीर फळबाग ही कमी प्रमाणात बघायला मिळते. तर आपण या प्लॉटविषयी, म्हणजे हे पीक कसं आहे आणि यात काय अडचणी येतात, उत्पन्नाचं कसं आहे, याचा सोर्स आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. नमस्ते. आपला परिचय द्या पहिला. दीपक विष्णू जगदाळे, राहणार दायटी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आपला प्लॉट किती आहे आता हे संपूर्ण? प्लॉट आपला 2 एकर आहे. 2 एकर प्लॉट आहे. तर कितव्या पिकाला आहे आता ही बाग? 4थं पीक आहे. 4थं पीक आहे. आपल्या इकडं जास्त प्रमाणात अंजीर बघायला मिळत नाही. तर अंजीर तुम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस म्हणजे कशी संकल्पना आली की आपण अंजीरची लागवड केली पाहिजे असं? काय झालं तर आपल्यात पीक म्हणजे डाळिंब पीक होतं आपल्यात. डाळिंब पीक ते कोरोना काळात एवढं तेलकट जे आलं, लय तेलकट आलं, ते आमच्या भावाचे एक अंजीर होतं 2008 सालचं बाग होती. मग ते जरा पैसे चांगलं होतं, रेट जादा होतं, त्यामुळं निर्णय घेतला, डाळिंब काढून टाकलं, अंजीर लावला. म्हणजे तुम्हाला असं लागवड करताना काय वाटलं नाही बाबा आपल्या इकडं म्हणजे जास्त करून अंजीर नाही, ह्यात अडचणी येतील असं? नाही, अडचणीचा काय, डाळिंबपेक्षा कमी तर येतील म्हणलं. डाळिंबीत किती अडचण आहे, खाल्ल्याला पचत नाही डाळिंब बाग असलं, डाळिंब आणि द्राक्ष असल्यावर ते ज्याच्यात आहे त्या शेतकऱ्यांना माहिती डाळिंब आणि द्राक्ष म्हणजे काय. त्यामुळं निर्णय घेतला, आपला अंजीर लावला. एकदमच 2 एकर लावलं का परत? एकदम एक दिवशी. तरी कशी लागवड असते अंजीरची? लागवड आपली आहे 12-12वर. 12-12वर लागवड आहे, पण आपली जवळ झाली लागवड. ह्याची लागवड 15 पुढेच पाहिजे. 15 बाय 15 म्हणजे अंतर जास्त पाहिजे. अंतर जास्त, तेवढी झाडं मोठी. आता आपली झाडं झाली ती पॅक एखाद एक घुसली झाडं, हे असं एका थटायला नको आहे झाड. म्हणजे लागवड 15 बाय 15, 15, 18, 20 वर पण चालू आहे आता तिकडे पुरंदर भागात. म्हणजे रोपाची लागवड केली होती कशी? रोप लागवडीला म्हणजे ह्या फळबागाला ही जमीन कशी पाहिजे? ह्याला जमीन मुरमाड जमीन लागते आणि त्यात पावसाचं पाणी न साठणारी जमीन लागते.
पावसाचं पाणी जर साठलं तर त्या झाडाची वाढ थांबते. तसं होऊ शकते. आमच्यात एक 5-6 वेळेला तर झालंय. पाणी साठून राहते थोडं तर त्यात वाढ कमी झाली, झाडं बारकी राहिली. म्हणजे ह्या पिकाला पाण्याचं प्रमाण इतर पिकापेक्षा कमी पाणी ह्याला बऱ्यापैकी सगळ्या पिकापेक्षा जादा लागते पाणी जास्त लागते. कारण ह्याचं पान बघा घ्यावं. हे पान असलं, ह्या पानाला पाणी किती लागत असलं, मग अशी पानं किती आहेत, फळ अजून वेगळंच. त्यामुळे ह्याचं फळबागेत कसं असतं, जेवढं पान मोठं तेवढं पाणी जादा लागतं, जेवढं पान बारकं तेवढं पाणी कमी लागतं. म्हणजे ह्या पिकाला पाणी जास्त पाणी जानेवारीपासून पुढे तर लई पाणी लागते. तुम्ही जेवढं मोकळं भिजवताल तेवढं लई चांगलं. ह्याची लागवड करताना कोणत्या सीझन मध्ये करावी का तसं? लागवड ह्याची जून जुलैला केली तर एकच नंबर. कारण पुन्हा पुढच्या वर्षी जून जुलैला छटणी करायची. 1 वर्ष झाड चांगली तयार होते ती. आणि 1-2 महिना म्हणजे एक लावल्यापासून एक 10व्या महिन्यात चांगली बाग आली तर चालू पण होती न छटणीचं. 1-2 महिने काढायचं आणि उन्हाळ्यात आणि पुन्हा छटणी करायची. छटणी केली की झाडाला आकार बी येतो चांगला. पहिल्या पिकाला म्हणजे तुमचा माल कधी चालू झाला होता यात? आता तुमचं 4थ्या पिकावर आपले 4थी पीक आहे. लागवड केल्यापासून आपण 1 ऑगस्टला लागवड केली ती. कारण त्या कोरोना काळात पाऊस लय होता. झाडं आणून ठेवली ही रोप, पण रानात डाळिंबीची बाग होती. त्या पावसामुळे बाग काढता येईना. त्यामुळं 1.5 महिना रोप घरी राहिली आणून. जसा पाऊस उघडेल तसा बाग काढली. त्यामुळे जर आपली लागण लेट झाली ती तरी पण आपण पुन्हा का नाही 1 ऑगस्टला लावली. पुढच्या 25 जुलैला बाग छटणी केली ती. त्याच्या आत 1-2 महिना अंजीर चालू झालं आमचं. लई निघत नव्हतं. 10 किलो 15, 12, 17, 20 किलो अंजीर निघायचे 1 दिवसात. मग पुन्हा चांगली चालू झाली असते, पण तोपर्यंत छटणी टायमिंग झाली. छटणी तर करावं लागते. मग छटणीत पुन्हा गेला ती माल होता ती पाक. दुसऱ्या वर्षापासून लेवल लागली चांगली. आता छटणी करताना ह्याची कुठल्या सीझनला करायला लागते म्हणलं? ह्याची छटणी तशी का नाही एप्रिलपासून चालू केली तर चालते. एप्रिलमध्ये छटणी करायची आणि एप्रिलला जर छटणी केली नाही दिपावळीला माल चालू होते. दिपावळीला चालू होते. किती महिन्यात ही माल चालू होते? 6 महिन्यात. जेवढी लवकर छाटणी करेल ना तेवढी लेट बाग चालू होते. जरा हे पावसाळी वातावरणात का नाही जरा लेट 6-7 महिने लागतात. जेवढी लेट जर ऑगस्टला छाटणी केली तर 4च महिन्यात बाग चालू होते. कारण पुढे आता उन्हाचं वातावरण राहतं, जसं ऊन पडलं तसं माल ओढून येतं. म्हणजे वातावरणाचा काय इफेक्ट होतो का ह्याला मालावर? वातावरणाचं म्हणजे आता लोकांचं म्हणणं आहे बरं का, अंजीरला खर्च काहीच नाही. पण ही पान टिकवायसाठी का नाही जोपर्यंत 4 महिने पाऊस चालू असतो तोपर्यंत 4-5 दिवसाला फवार मार लागतात. स्प्रे घ्यावाच लागतो. नाही तर ही पान जर गळलं तर त्या फळात क्वालिटीच राहत नाही. ते म्हणजे टिकवण क्षमता राहत नाही त्या फळाची. पान गळलं का नाही ते फळ सुद्धा मार्केटमध्ये नेलं का नाही ते असं लंबुळकच जलमणार. पुन्हा ते तिथोर नेस्तोर बिलबिल होणार. पुन्हा ते घेऊन विकणारला पण नीट विकता येत नाही. जेवढं पान चांगलं तेवढं फळ चांगलं. आणि ती फळ पानातलं फळ टिकतं पण 2-3-4 दिवस. तरी आता हे तुमचं 4थं पीक आहे. या 4 पिकात जर विचार केला तर म्हणजे कुठल्या म्हणजे पहिल्या पिकापासून, दुसऱ्या पिकापासून, असं 3ऱ्या पिकापासून कुठल्या पिका म्हणजे वर्षीपासून उत्पन्न ह्यात जास्त निघायला चालू होतं? उत्पन्न तसं पहिल्या पिकापासून चांगलंच होते. झाडं चांगली सांभाळणार असल्या पहिल्या पिकापासून चालू होते. 1 वर्षात जर छाटणी केली आणि व्यवस्थित आणलं तर निघतं यावरेज चांगलं. आता 4थ्या पिकाला कधीपासून तुमचं हार्वेस्टिंग चालू आहे? आता माल पण एक 1.5 महिना झाला चालू आहे. 1.5 महिना झाला माल चालू आहे. तर किती दिवसाला तोडा घ्यायला लागतो ह्याचा? नाही ह्याचा तोड्याच कसं नाही ह्याचा अंजीरचं. आता आमचं जरा जादा असल्यामुळे काय होतंय आम्हाला रोज काढावं लागतंय. आता 1 एकराचा प्लॉट आज काढला
उद्या दुसऱ्या एकराचा काढायचा, हं, पुन्हा परवा दिवशी पहिल्या दिवशी काढलेला, हं. म्हणजे असं एक दिवसात काढावं लागतं अंजीर. अंजीर तुम्ही एक दिवसात एक दिवसात त्या झाडात फिरलंच पाहिजे, हं, 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 नाहीतर मग उलतं किंवा पाखर खाऊन जाते ते, हं, किंवा हे जरा नाजूक आहे. हं. अंजीर म्हणजे नाजूक आहे सगळ्यात, हं, हं, खराब पण होऊ शकतं. हं, हं, हं. कशी क्वालिटी आली पाहिजे अंजीरला, म्हणजे मार्केटमध्ये असं मागणी वाढल अशी कशी क्वालिटी पाहिजे अंजीरची? क्वालिटी ही काय अशी क्वालिटी ह्याची, हं. त्यासाठी कसं नियोजन करता तुम्ही, म्हणजे बाग धरल्यापासूनच? बाग धरल्यापासून याला महत्वाचं म्हणजे याला फांद्या मापात ठेवावं लागतात. हं, 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 जेवढ्या फांद्या कमी हं, तेवढा मालाला क्वालिटी ती जाणार, हं, आणि माल असा बुडापासून लागत जातो. हं, जेवढ्या फांद्या ज्यादा हं, त्याच्या बागाला माल पण लय लागत नाही, हं, आणि ती रोगाला लय बळी पडतं, हं, हं, लय रोग. हं. तरी तुम्ही किती फांद्या ठेवता, म्हणजे असं फांद्या 15-16 आहेत एका झाडाला. एका झाडाला 15-16? आता तुम्ही म्हणला रोगाला जास्त बळी पडतं, तर कुठल्या रोगाची अडचणी येते त्यात, म्हणजे? बाग दाट झाली तर लाल कोळीला अटॅक करतो, हं, लाल कोळी. हं, आणि एकदा माझ्या अंदाजे हं, आपल्या बागात दुसऱ्या पिकाला हं, लाल कोळी आलता. हं, ती मी आता शेती करतोय लय बारकेपणापासून, हं, पण मला लाल कोळी कसलाही माहीत नव्हता. हं, हं, आणि ती औषध दुकानदाराने जर ती साहेब लोक जर पाठवून दिली, हं, त्यांना पण कळ नाही लाल कोळी. हं, ती सांगायची ही कीटकनाशक मारा, ती कीटकनाशक मारा. हं. कीटकनाशक मारलं 5,000 एक स्प्रे व्हायचा. हं, 2-3 दिवस थांबल्यावर राहायचं, आणि चौथी दिवशी अजून लाल कोळी असं दिसायचं. हं, हं, हं. लाल कोळी म्हणजे कशा प्रकार? लाल कोळी म्हणजे थ्रिप्स सारखं असतं, ते दिसत पण नाही. हं, जेव्हा मोबाईलचा कॅमेरा झूम करेल हं, तेव्हा लाल कोळी दिसते. हं, 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 हं. म्हणजे त्याचा काय परिणाम व्हायला चालू होतो? आता परिणाम तुम्ही म्हणजे डोळ्यानं तर काय दिसत त्याचा नाही. डोळ्यानं तर दिसत नाही हां, म्हणा, दिसत नाही. परिणाम काय व्हायला चालू होतो? परिणाम काय होतं माहिती आहे का? हं, आता थ्रिप्स कसं अंजीरवरचं काय, त्या आपल्या डाळिंबचे कळीवरचं हे कवळं, वरचं जे आवरण आहे कवळं, हं, 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 ते चाटल्यावर कसं थ्रिप्सचं डाग पडतो, हं, तसं अंजीरला पण तसंच करतं ते. हं, आणि नवीन जी शेंडा चालू असतो फांद्याचा, हं, शेंडा तर कसलाच चालू देत नाही. हं, हम्म. हं, हं, माझ्यापाशी व्हिडिओ असतील त्याचं काढलेलं सुद्धा. हं, हं, हं. मग त्यासाठी काय काळजी घ्यावी लागते? त्यासाठी हं, लाल कोळी यायच्या अगोदर स्प्रे मारावं लागते. हं, काय त्याचं काय स्प्रे महाग नाही. हं, आता आपणाला जर औषध ज्यादा लागतं, हं, 1,500 लिटर औषध लागतात, म्हणजे पाणी लागते, हं, 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 त्यामुळे जरा थोडं औषध लागतं. पण जे काही बारका शेतकरी आहे ना, हं, त्यानं अगोदर जर स्प्रे घेतलं हं. तर काहीच अडचण येऊ शकत म्हणजे नाही. बाग धरल्यानंतर कधी स्प्रे घ्यायचा ती? धरल्यानंतर म्हणजे का नाही, चालू व्हायच्या अगोदर 1 महिनाभर. हं, ते काय लाल कोळी पावसाळ्यात येत नसतो. हं, जसं असं ऊन पडेल ना जानेवारी महिन्यात, हं, तसं जसं ऊन पडेल तसं अटॅक करतं. हं, हं, हं. तरी आता तुमचा प्लॉट ही किती महिने झालं चालू आहे? ही प्लॉट 1.5 महिना झाला चालवून. 1.5 महिना झाला. एक दिवसात तोडा आहे. अजून किती दिवस चालेल ही? हे अजून 5 महिने चालते. अजून 5 महिने? होय, म्हणजे आरामशीर. पिकावर आल्यापासून 6 महिने तर चालते मला. होय होय. हं, हं, 6 महिना छटणीपासून हं. बाग चालू होतो 6 महिने लागतात. आणि तिथनं 6 महिने पिकावर राहते. आणि तिथून पुढं पुन्हा 6 महिना चालू राहणार, हार्वेस्टिंग चालू राहणार. हं, हं. आणि आता ही म्हणजे माल संपला का परत 6 महिन्यानं फिरशी छाटणी करायची? हां, छटणीच पुन्हा हं, हं, हं. जूनला छटणीच करायची. हं. काय रेट आहे आता चालूला ह्याला? आता चालूला रेट आहे 100 पर्यंत. 100 रुपयेपर्यंत. तरी जादान पण जाते, हं, पण ती आता सांगितल्यावर शेतकऱ्यांना काय खरं बी वाटणार नाही. हं, हं, हं. 100 सुद्धा काय जणाला खरं वाटणार नाही, हं, पण आहे. हं, हं, हं. चालू तर चालू आहे. हं, हं. 100-110 रुपये चालू आहे. म्हणजे माल तुमचा जागेवर देताय का नाही, मार्केटला पाठवतो. कुठं पाठवताय माल? आम्ही पाठवतो सांगलीला. रोजच्या रोज माल सांगलेला जाते? हं, हं. किती माल निघते तुमचा रोज 2 एकरात आता? ह्याचं अंजीरचं कसं असणार आहे का, हं, थंड पडली हं, की माल कमी येत, म्हणजे कमी पिकतं हं, थंडीत. हं, थोडं आबाळ फिरलं हं, की माल भरपूर निघतं. हं, हं.
तरी आता किती चालू आहे माल सरासरी? आता चालू लागला ना, एक दिवसात 250-300 किलो माल निघतो. 250-300 किलो. आता ही तुमचा 2 एकराचा प्लॉट आहे म्हणला, तर 2 एकराच्या प्लॉटला तुमचा ह्या चौथ्या पिकाला खर्च किती झाला? 2.5 लाख रुपये झाला असेल. मी काय तसले खर्चही मांडून ठेवत नाही, पण 2.5 लाख रुपये झाला. 2.5 लाख. आरामशीर तेवढं. किती उत्पन्न निघेल तुमचं ह्यातनं? उत्पन्न काय एक 50 किलो झाड धरायचं आणि 50 रुपये रेट धरायचं. सरासरी मग 50 धरायचं रुपयाने रेट झाला. ह्या वर्षी रेट चांगला आहे बरं का, पण 50 रुपयाने धरायचं आपण. उरले आता 100 जाते म्हणून का नाही, पुढं कसं झाली सांगता येत नाही अजून. हे द्राक्ष हे चालू झाल्यावर थोडं कमी येतं, पण 70च्या खाली येत नाही. आपण 50 रुपये सरसकट धराय रेट. एका झाडाला 50 किलो माल निघते धरला तरी पण आपण 40 धरायचा. 50च्या वरनं माल निघतो ह्या वर्षी, पण 40 न धरायचा. किती झाड आहे ती तुमची आता 2 एकर क्षेत्र आहे त्यात? 520 झाड आहे ती. 520 झाड आहे. 538 होती, पण ती बांधकाम चालू केल्यामुळे तिथली झाड काढली ती आम्ही. झाड काढून बांधकाम केलं. तरी ह्यात आता म्हणजे हे किती पिकं घेता येतील आपल्याला आता ह्या झाडावर? काय सुद्धा होत नाही अंजला, कायच होत नाही. आमच्या भावाची बाग आहे 2008ची, अजून पण 2-3 वर्ष असलेली दिसते. जी पहिली जी खोडायची नाही ही पूर्ण कुजून गेली. त्याला खालनं नवीन फुटवा निघला आणि नवीन झाड तयार झाले. ती पहिलं जुनं ती कुजून मोडून गेलं. किती वर्ष आपण ह्याच्यावर पीक घेऊ शकतो? त्यासाठी म्हणजे झाड जाऊन हे असं काय काळजी घ्यावी लागते का त्याची? होय होय होय. झाड जाऊन म्हणजे काय म्हणतात, त्याला हुमणीसारखी आळी आहे. आता चालू नाही बरं का, आता कमी झाली, पण ती पावसाळ्यात असते अशी पोखरते आतनं. आत नुसता हे सालीजातला गाभा खात खात जाते. मग अजून काय झाड कुठलं गेलं नाही, पण ते आम्ही ती बुस्सा पल्ला गेलं की डायरेक्ट काय तर तारण काढून मारून टाकतो. म्हणजे आळी लागते म्हणतात थोडे आहेत. आणि दुसरं कुठलं म्हणजे रोग येतात का? हे रोग आहे ना, तांबिरा, करपा, लालकुळी. त्यासाठी काय? तांबिऱ्यासाठी काय आमिस्टार टॉप, स्कोर कवच, सिविक Z78 हे बुरशीनाशक, एंट्राकॉल फॉलिकेअर, लालकोळीसाठी आबाशिन, ओमाइट सल्फर हे औषध. म्हणजे तुम्हाला डाळिंब पेक्षा बरं वाटते म्हणायचे पीक? आता कसं माहिती का, डाळिंबीचे इंस्टाला रील बघितल्यावर अजून पण अंग बावरते जरा. काय म्हणजे पहिल्यापासून आम्हाला कळतंय असं आमच्या डाळिंबीच असायचं, डाळिंबीन बोर. मग ते एक वेशन लागले झालं डाळिंबीचं आम्हाला वेशन. ते खर्च किती होतोय आणि उत्पन्न किती निघतंय. आता कसं ते बैलगाडी शर्यतीचं नाद आहेत का, ते मोठी झाली लोक कोण जी लय मोठी तीच मोठी झाली. म्हणजे ती काय कसा क्षेत्र, ते ज्याच्याकडे 2 नंबरचा पैसा ती क्षेत्र करते आणि त्यांनाच पैसे राहतात. त्यांची बैल पण चांगली आहेत, बाकी नुसती पळून पळून घ्यायला आली ती. तसं ते डाळिंबीचं आमचं कसं यायचं, ती उत्पन्न निघतं किती, फक्त डाळिंबीची बाग आहे. खर्च करायचा, तेलकट जा इकडं जा, रेट गावायचं नाही. ती एक वेशन होतं डाळिंबीचं. आणि जरी फेल गेलं तर पुन्हा छाटणी, पुन्हा पानगळ, पुन्हा तीच. तसं अंजीरचं पानगळ जर झाली तर एकरी एक 3-4 लाख रुपये तर कुठे गेले नाहीत. आणि पानगळ झालेल्या बागेला लाख रुपये पण खर्च येत नाही. म्हणजे पानगळ होती म्हणजे त्यानं खर्च केलेला नसतो. लाख पण खर्च येत नाही, 4 लाख आरामशीर विक्री होत्यात. 3 लाख तर प्रॉफिट राहते एकरी. मग जर चांगली बाग आणली तर मग 5-6 लाख रुपये विक्री राहतात, 6-7 लाख होतात. सांगते ती पुरंदर कल्ली विक्री 15 लाख काढलं, विक्री 17 लाख काढलं, मग ते काय आपण आपल्यात अजून तेवढं निघालं नाहीत.